लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मौजे केसापुरी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा राहणार किशोर ज्ञानेश्वर सरोदे, वय वर्ष 25, याच्या राहत्या घरात याच्याकडे गुप्त माहितीद्वारे कळाले असता 1500 रुपये किमती 3 लोखंडी तलवारी, जिची मूठ आणि पात्यासह एकूण लांबी 77 सेंटीमीटर अंदाजे, ज्याची मुठीची लांबी अंदाजे 12 सेंटीमीटर, पात्याची रुंदी अंदाजे 3 सेंटीमीटर आणि एका बाजूने धारदार आणि समोरील टोक निमुळते असलेली लोखंडी तलवार आणि 3 अंदाजे 72 सेंटीमीटर लांबीच्या तलवारीचे लाल रंगाचे कवर, ज्यावर सोनेरी रंगाची डिझाईन पट्टी आणि दोन्ही बाजूला स्टीलची पट्टी असलेले कवर, जुने वापरते एक पांढऱ्या हिरव्या रंगाची प्लास्टिकची गोणीमध्ये सापडून आले। 23/487 खुलासा, नमूद तारीख, वेळी आणि ठिकाणी यातील आरोपी हा विना परवाना बेकायदेशीररित्या त्याच्या राहत्या घरात 1500 रुपये किमतीच्या 3 तलवारी स्वतःच्या ताब्यात बाळगताना दिसून आला। तसेच माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी सो छत्रपती संभाजीनगर याचे जाग क्रमांक 2025 ग्रह शाखा दंडवी 1 कावी 367 नुसार दिनांक 9 जून 2025 अन्वये लागू असलेल्या जमावबंदी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करताना आरोपी दिसण्यात आला, म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 351/2025 कलम 425 हत्यार कायद्यासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे आरोपी किशोर ज्ञानेश्वर सरोदे, वय 25 वर्ष, राहणार केसापुरी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्यावर 21 जून रोजी रात्री 8 वाजता बिडकीन पोलीस ठाणे हवालदार 1101 MR शेख यांनी गुन्हा दाखल केला। पुढील तपास अंमलदार सहाय्यक फौजदार अशोक बंसीधर सोकटकर हे करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.